पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आई, अंकू, अरे लवकर। त्या दोघी एकमेकींवर लव कधीच नाही करू शकत। शिओ बाबा, काय तुमचा विनोदाचा दर्जा। दाखवतो थांब। आई आई, अगं लवकर कर, उशीर होतो ऑफिसला जायला। हो, मला पण उशीर होतो जायला। मला उशीर नाही होते पण मला खूप भूक लागली आहे। आलो 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 आलो, काय चाललंय तुमचं नुसते आरडाओरड? हा, 12 हात नाही आम्हाला काम आवरायला पटापटा। बरं, मदत काढीची नाही तुमची कुणाची? नाही तर काय? काय झालं? आला का अर्थ? अरे माझ्या घरात आलं 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 कोण आलं? अरे शी, काय दर्जा आहे विनोदाचा। बाबा, विनोद करत नाहीये, हे बघा माझ्या घासात खरंच आलं आलं। माझ्या घासात नाही आलं। तुम्हाला किती वेळा सांगितलंय मला असं घासात आलं आलेलं आवडत नाही। नाही तर काय, स्वयंपाक करताना लक्ष कुठे असतं? कुठे असतं? तेव्हा तरी भांडत जाऊ नका ना। बाबा, पण हे शक्यच नाहीये ना। हे म्हणजे एक दिवस सूर्य पश्चिमेकडून उगवेल, पण ह्या दोघींची भांडणं थांबणं इम्पॉसिबल। पुरे, आम्ही कितीही भांडत असलो ना तरी स्वयंपाक कसा करायचा हे तुमच्याकडून शिकण्याची गरज नाही आम्हाला, कळलं ना? आणि जे काही झालंय ना ते तुमच्यामुळे झालंय। तनू, तुझ्यामुळे ब्रेकफास्ट फसलाय। आम्ही काय केलंय? काय केलं म्हणजे? किती वेळा तुम्हाला सांगितलं मिक्सर रिपेअर करून आणा म्हणून? 4 दिवस झाले आपल्या मिक्सरनी मान टाकलीये, पण तुम्हाला वेळ झालाय मिक्सर रिपेअर करायला? हे बरे, कालच मला एक मेसेज आलाय की बायकांच्या रोजच्या कामातून सगळी मशीन्स हद्दपार करायला पाहिजे। करेक्ट आहे। नाही काय, कपडे धुवायला वॉशिंग मशीन, दळण दळायला घरघंटी, वाटायला मिक्सर। काय का का घरात पाटा वरवंटा आहे की नाही, जात आहे की नाही? मग जरा वापरा ना हात। अरे अंग मेहनतीचं काम केल्याने ना अशी तब्येत पण ठणठणीत राहते। बरोबर। हो का? म्हणजे सगळं हे बायकांसाठीच, पुरुषांसाठी काहीच नाही? नाही म्हणजे आता या चर्चेत स्त्री पुरुष हा वाद आलाच आहे, तर मला सांगा, घरातली कुठलीही गोष्ट रिपेअर करायचं काम पुरुषांनीच का करायचं? बायकांनी का करू नये? करेक्ट आहे। अरे आजची स्त्री जर का खांद्याला खांदा लावून काम करू शकते, पायलट होऊ शकते, तर मग मेकॅनिक का नाही होऊ शकत? हे बघा, घरातली छोटी छोटी रिपेअरची कामं असतात ना ती पुरुषांची जबाबदारी असते। हे बरे, बघतोयस 21व्या शतकात ही असली भाषा। पुरुषांची कामं पुरुषांनी करायची, बायकांची कामं बायकांनी करायची। आम्ही चढवतो की नाही कुकर, जेव्हा तुम्ही दोघी बिझी असता? चढवतो की नाही? हा शंतनू, लहानपणी लंगोट पिवळे करायचा, दिवसाला 40-40 लंगोटांचं रंगकाम करायचा, भादर झाकण करायचं, मिचकी नाही। थँक्यू। रोज सकाळी कॉक उघडून पाणी येतंय का ह्याची वाट कोण बघत बसतं? आम्हीच की नाही? आणि ही कामं आम्हीच करायला हवीत, कारण ती बायकांची कामं नाहीच आहेत। सतत एकमेकांवर कुरघुडी करत भांडणाऱ्या या सासू सुनांना आज आम्ही ओपन चॅलेंज देतोय। अरे हिम्मत असेल ना तर करून दाखवा मिक्सर रिपेअर, नाहीतर म्हणा महाराज आमचं चुकलं, प्लीज मिक्सर रिपेअर करा। हा, हिम्मत असेल ना तर बनून दाखवा मेकॅनिक, नाहीतर मला रोज हवी तेवढी साखर घालून हवा तेवढा चहा मिळाला पाहिजे। चॅलेंज। ठीक आहे, स्वीकारलं मी तुमचं आव्हान। मी स्वतः सरिता मंत्री मिक्सर नीट करेन, मी स्वतः। आणि असा मिक्सर रिपेअर करेन ना की नाही तुमच्या तोंडात तुम्हाला बोट घालायला लावली ना तर नाव नाही लावणार सरिता मंत्री म्हणून। हा, चल गा। बसल्या दोघी बसल्या। सुनबाई, ए सुनबाई, कसं व्हायचं का आता आपलं? तुमच्यामुळेच झालंय सगळं। कशाला ऍक्सेप्ट करायचं चॅलेंज? स्वतः अडकलात, मलाही अडकवलत। आता मी विरोधी पक्षात असल्यासारखं बोलू नकोस माझ्याशी। युती झाली की नाही टास्क पुरती? हा, बरं ठीक आहे। अगं सुनबाई, काय म्हणताय सासूबाई? फेकून देतो आधी मोबाईल। का म्हणजे काय? का लग्नाची खरेदी करायला जाताना कोणी स्मशानात जातं? स्मशान? काय बोलताय? व्हॉट स्मशान? व्हॉट स्मशान? आता मिक्सर रिपेअर करायचंय ना, ते काय मोबाईल सांगणार आहे का आपल्याला कसं मिक्सर रिपेअर करायचं ते? चिल, ओके चिल।
या मोबाईल मध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तर असतात, त्यामुळे मला शांतपणे व्हिडिओ बघून सांगू दे तुम्हाला इन्स्ट्रक्शन, तसं तुम्ही करा, कळलं का? आता एक काम करा सासूबाई, स्क्रू ड्रायव्हर घ्या घेतला. आणि हे आतले 4 स्क्रू लूज करा. चला. सुनबाई, हे स्क्रू नाही आहेत ग, माझा पिल्लू आहे पिल्लू. हं? काय बडबडताय? बघ ना ग, जितकं म्हणून मी त्यांना काढण्याचा प्रयत्न करते ना, तितके तितके ते अजूनच अडकत चाललेत. जसा माझा पिल्लू तुझ्या खोट्या प्रेमात अडकत चाललाय. युती ठरली आहे ना आपली, आणि तुम्ही लूज नाही करता, टाईट करताय सासूबाई. कसं हो, तुम्हाला एकही काम धड कसं करता येत नाही? हे बघ, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आय एम प्राऊड ऑफ यू. द्या. आहा, सासूबाई. तयार. बोल बोल. एक इन्स्ट्रक्शन द्यायचं राहिलं. काय? मिक्सर रिपेअर करत असताना प्लग इन केलं का नाही चेक करा, नाही तर शॉक लागू शकतो. बापरे, काय हो सासूबाई, या बुद्धिवंत कुलकर्ण्यांची मुलगी एवढी बुद्धिहीन कशी वागू शकते? स्विच बोर्ड आपल्यापासून 10 फुटावर आहे. गप्पा बस. सुनबाई, आता हा मिक्सर आपण चालू करून बघूया. येस. मिक्सरा, इतक्या वर्ष राब राब राबलास रे माझ्यासाठी. वाटेल तसं राबवून घेतलं रे मी तुला. रुसवे फुगवे सगळं विसरून जा आणि पुन्हा एकदा मस्त चालू हो. हा, मी असं बटन फिरवलं ना की गरकन चालू हो. हा, साथ दे रे मला बाळा. हा, वा सासूबाई वा. तुम्ही माणसांकडून, प्राण्यांकडून, देवाकडून आणि आता वस्तूंकडून पण अपेक्षा ठेवताय. अगं, वर्षानुवर्षाचा साथीदार आहे तो माझा. कर कर कर, चालू कर. करू का? हा हा. हा, ते अप्पा मोरया. हा. अगं बाई, असं थरथरतोय का? सासूबाई, किती जुना मिक्सर आहे वा. अगं नाही ग, नवीन आहे. 7 वर्षापूर्वी कोथरूडच्या विजू मामाने दिला होता मला हा. अच्छा, म्हणजे तुमच्या माहेरचा मिक्सर आहे का? हो ना. मला काय वाटतं माहितीये का, या मिक्सरच्या ना पायात गोळे आले असतील, कमरेत उसण भरली असेल, गरगरत असेल. गप्पा बस. सासूबाई, मिक्सर. ये, मिक्सर चालू झाला, मिक्सर चालू झाला, मी दुरुस्त केला, मिक्सर चालू झाला. सासूबाई, तो मिक्सर आहे ना, त्यांनी फिरलं पाहिजे, तुम्ही का फिरताय? कारण मी केला, मी केला. काय मस्त स्वयंपाक झाला होता. हो ना. वा. शंतनू, चविष्ट आणि रुचकर जेवणासाठी कितीही भाणखोर बायको मिळाली ना तरी चालेल. सेम पिंच बाबा, सेम पिंच. अहो, सेम पिंच. पण काय, शेवटी या दोघींनी मेकॅनिक बोलवून मिक्सर सुधरवलाच ना. मेकॅनिक आणायची गरजच नाही पडली, सासूबाईंनीच केलाय रिपेअर. कळलं का? हो, म्हणजे मी काय एकटीन नाही हो, सुनबाई होती ना माझ्या मदतीला. पण आई, नक्की काय फॉल्ट होता मिक्सर मध्ये? बिचारा प्रेमाचा भुकेला होता रे तो. घरातल्या बाईसारखं राब राब राबला आयुष्यभर. कोणी कोणी म्हणून त्याला विचारलं नाही हो की बाबा तुला काय हवंय. पण आम्ही दोघींनी आज ते केलं आणि त्याला असं भरून आलो एकदम. गही भरून आलं त्याला आणि झाला सुरू. मिक्सरला गही वरून आलं? हो रे बाबा, हे अति होतोय. हा, बायको म्हणते ना, गहीवरून आलं, गहीवरून आलं. सरिता, आय एम प्राऊड ऑफ यू. खरंच करून दाखवलंस. आई,
तू ग्रेट इज ग्रेट इज तू ग्रेट इज ग्रेट. पिल्लू हो सरकार, अहो तुम्ही माझा चार्जर का उघडलाय? अहो मागच्या महिन्यात तुम्हीच तक्रार करत होतात ना तुमचा चार्जर बिघडलाय म्हणून दुरुस्त करून देते. हो सरकार, पण हा चार्जर मी परवाच नवीन विकत घेतला होता. तीच तर खरी गंमत आहे. आता बघा हा तुमचा नवीन चार्जर आणि हा बिघडलेला चार्जर. तर आता मी असा अभ्यास करणार की अशी ह्याच्यामध्ये कुठली गोष्ट आहे जी ह्याच्यामध्ये मिसिंग आहे. मग मी ती शोधून काढून ह्याच्यातला भरणा ह्याच्यात घालणार की हाही तुमचा दुरुस्त झालेला असेल. हे म्हणजे माझं एक मेकॅनिक म्हणून सूत्र आहे बरं का. कसलं सूत्र? अभ्यास, तुलना आणि भरणा. अभ्यास, तुलना आणि भरणा. यशस्वी मेकॅनिक होण्याचं माझं सूत्र सांगत होते. अभ्यास, तुलना आणि भरणा. आता हे जे नवीन उपकरण आहे हे मी उघडून बघणार, त्याचा नीट अभ्यास करणार आणि मग या बिघडलेल्या उपकरणामध्ये ह्या दोघांची तुलना करणार आणि मग ह्याच्यात असं काय मिसिंग आहे जे ह्याच्यामध्ये आहे ते मी शोधून काढणार आणि मग ह्याच्यातली उणीव मी भरून काढणार आणि मग तयार होणार तुमचा जुना चार्जर नवा. वा वा आई वा. आई ती आईच नाही, म्हणजे जी 2 मुलांना रिपेअर करू शकते ती या अशा छोट्या गोष्टी अशा सोप्या पद्धतीने रिपेअर करू शकते. नाही आणि कोणीतरी म्हटलंच आहे, गौर फरमाइये. इर्शाद इर्शाद. आई सारखी मेकॅनिक साऱ्या जगात नाही, म्हणूनच मोबाईल आणि चार्जर नंतर शोधा माझी आई. वा 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 वा. असं कोण म्हणून गेलंय रे? बाबा अहो ते सोडा हो. ज्याने कोणी म्हटलंय तो आता गेला. नाही तुम्हीच तर म्हणालात ना. पण आई अगं तू या वयात मेकॅनिक झालीयस. आय एम रिअली व्हेरी 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 प्राऊड ऑफ यू. थँक्यू. नाहीतर माझी अंकू अरे 3 महिन्यांपासनं त्या साध्या नेल कटरचा एक स्क्रू लावता येत नाही यायला. बापरे, मग नख कशी कापते ती? मी कुरतडून देतो. ए चल रे झोपायला. काय ते मेकॅनिक व्हायचं भूत चढलंय. चला चला चला. तुला असंच वाटणार ग, कारण हिला काही जमत नाही ना म्हणून जयफाट होतो तिचा. बाकी काही नाही. गुड नाईट. गुड नाईट. हा चला मी पटकन तुम्हाला तयार करून देते. हा हे बघा, काय 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 चाललंय हे सगळं? मिशन मेकॅनिक. काय सासूबाईंना असं वाटतंय ना की मेकॅनिक असण्यामध्ये त्या नंबर 1 आहेत. तर मी त्यांना दाखवून देईन. त्या जर मेकॅनिक असण्यामध्ये मिस इंडिया असतील तर मी मिस वर्ल्ड आहे. पण तुम्ही दोघी तर मिसेस आहात ना. तुझा स्क्रू टाईट करू? नाही नाही. काय? आणि हा माझा चार्जर का ओपन केलास? अरे हा तर बिघडला पण नव्हता. हो पण ते मला ओपन केल्यानंतर लक्षात आलं. त्याच्यानंतर मी हा लॅम्प रिपेअर करायला घेतला. अगं पण या बिचाराचा जीव घेतलास तू. ते ऑपरेशन तरी पूर्ण करायचंस. आय मीन त्याला परत पॅक करून ठेवायचं ना. त्याच्या मागे 2 कारण आहेत. पहिलं कारण म्हणजे तो उघडताना मला खूप कष्ट घ्यायला लागले आणि बंद करताना लक्षात आलं की आपल्याला तो बंद करता येतच नाहीये. आणि दुसरं कारण म्हणजे रात्र वैऱ्याची आहे. तनू पहाट व्हायच्या आत मला एक तरी गोष्ट रिपेअर करावीच लागेल. येस. अगं पण त्यानंतर हा लॅम्प घेतला होतास ना तू. मग आता ही इस्त्री काय करते तुझ्या हातात? ते पण नाही जमलं ना. का नेहमी आईशी स्पर्धा करायची असते तुला? मला सिरियसली कळत नाही. अरे यार तुम्ही सुना हे मान्य का करत नाही की तुमची सासू तुमच्यापेक्षा जास्त हुशार आहे? काय प्रॉब्लेम काय आहे मान्य करण्यात? आधी मला ही इस्त्री रिपेअर करू दे, मग बरोबर तुला रिपेअर करते मी. झोप तू. या 5Gच्या काळात तू एका माणसाचा चार्जर खराब करून
तुला शांतपणे झोपायला सांगतेस. झोपतो झोपतो शांतपणे झोपतो. आली मोठी शाणी, आली मोठी शहाणी, राज्याची राणी, मुसक्या आवळींद ग, मुसक्या आवळींद. सुनबाई, काय म्हणताय सासूबाई? अगं अगं सुनबाई, काय म्हणता सासूबाई? बाबा हे बघा नाश्त्यामध्ये आज पाना पक्कड आहे. आणि तुम्हाला काय झालंय? तुम्ही का त्या शोले मधल्या ठाकूर सारखं शॉल वगैरे गुंडाळून बसलाय? ते काय ते शोले शोले खेळताय का तुम्ही? अहो, काय थंडी भरली आहे का? हो पण अशी कशी भरणार थंडी? अच्छा पंखा जोरात जोरात फिरत होता. अहो मग रेग्युलेटर असतं ना, त्याने स्पीड कमी करायची. कमी बंद करायचा प्रयत्न केला पण तो फिरत राहिला. कसं होणार आहे? पंखा ना सासूबाईंमुळे झालं असणार. त्यांनी रिपेअर केला असणार ना पंखा, म्हणूनच झालंय. काय हो तुम्हाला याच्या मम्मी पप्पांची फारच आठवण येते की काय? अहो मग जाई लागून तिच्या माहेरी. त्यांच्यासारखे काय माना डोलवताय तुम्ही? काय झालं? तुमच्यामुळेच झालंय हे. माझ्यामुळे काय? मग काय, कशाला काल रात्री पंखा रिपेअर करायचा होता? हुडहुडी भरली ना बाबांना. सासूबाई तुम्हाला काही रिपेअर करता येत नाही, ऍक्सेप्ट करा ना. हा तू आलीस मोठी जगप्रसिद्ध मेकॅनिक. आई, काय झालं बाळा? बाबा, काय झालं? दादा, वहिनी, हे बघा ना माझं नवीन जॅकेट कालच घेतलं होतं. माशी भोकं पडलेलं कशाला घ्यायचं स्टाईल म्हणून? हे मी काय नाही केलं, मी इस्त्री करत होतो तेव्हा जळलं. आई, इस्त्री बिघडलीये. या बिघडलेल्या इस्त्रीच्या मागे कोण स्त्री आहे हे मी सांगू शकते. काय काय सुनबाई सांगू का? अरे पण ते जॅकेट महत्वाचं आहे की बाबा? ते बघा ना, ते कसे व्हायब्रेशन मोडवर गेलेत. बाबा तुम्ही एक काम करा, मस्त पैकी गरम पाण्याने आंघोळ करा, तुम्हाला जरा बरं वाटेल. हो. चला 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 चला. मी काय म्हणते सासूबाई, तुम्ही मेकॅनिक आहात हे फक्त तुम्हालाच वाटतंय. ऍक्च्युली तुम्हाला काही येत नाही. नाही फॅन नसेल रिपेअर करता आला मला, पण आता गिझर बघ कसा मस्त रिपेअर करून ठेवलाय. जो कोणी आंघोळीला जाईल ना तसं खुश होऊन काय म्हणेल माहितीये का तुला? बाबा 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 अहो. बाबा पाणी खूप गरम होतं का हो? अरे गरम काय, पाण्याच्या रंगाचा ज्वालामुखी होता तो. आज जर का मी तांदूळ असतो ना तर माझा शिजलेला भात तुम्हाला खावा लागला असता. कोण 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 खेळलं त्या गिझरची? सासूबाई, अजून कोण? बरं असो, मी फॅन लावतो, त्याच्या वाऱ्यानं जरा गार वाटेल तुम्हाला. थांबा. फॅन नको, फॅन नको. वारा नाही येत, वादळ येतो. अहो ते तुमच्या खोलीत, माझ्या खोलीतला फॅन तसा नाही येतो, चांगला आहे. त्याला कोणी हात पण लावला नाही अजून. थांबा.
होईल बरं होईल. हो आता मस्तपैकी गरम गरम वरण भात खाऊन घ्या मग बरं वाटेल. हे बघा हे घ्या. अंकू अगं आफ्रिकन भात कुठनं आणलायस तू? सासूबाईंनी मायक्रोवेव्ह रिपेअर केला ना काल. आमची ना चूक झाली की आम्ही तो मिक्सर वेळेस दुरुस्त केला नाही. आणि या सगळ्याची शिक्षा आम्हाला देताय तुम्ही. हे बघा इथून पुढे तुम्ही कुठल्याच गोष्टीला आणि जी गोष्ट खराब झाली नाही तिला तर अजिबात रिपेअर करायला जायचं नाही तुम्ही. ओके ठीक आहे. बरं बाबा बरं. दादा मी काय म्हणतो, यांनी जेवढ्या वस्तू बिघडवून ठेवल्यात ना त्या रिपेअर करायला मी माझ्या मैत्रिणीला बोलवतो. ती एकदम छानपैकी रिपेअर करून देईल. चालेल. ए काय ए गपरे. बाकी काही म्हणा मिक्सर मात्र मी रिपेअर केलाय आणि त्याचं क्रेडिट मला मिळालंच पाहिजे. अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई?